नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे पाल्या आणि राजामध्ये खूपच जोरदार भांडण झालेलं असतं. त्याच वेळेस आता राजा लगेच पाल्याजवळ बसतो आणि म्हणू लागतो, सॉरी हा बाबा, चुकलं माझं. यशादादा मला माफ करा, लय राडा केला ना मी. पुण्यांदा मी असं नाही करणार आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण विचार पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे, तरच समजा काही ठीक होईल. आता मात्र यशादादा एक नाही दोन नाही गप्प असतो. तो लगेच आता बाहेर छोटा धन्याचा उभा असतो ना, त्याच्याकडे येतो. धन्या रडत असतो. आता यशादादा या धन्याकडे बघू लागतो. तर इकडे आता अवनी आपल्या बाबांना म्हणत असते, बाबा किती वेळा सांगू, मला लग्न नाही करायचं आहे. माझी अजून खूप स्वप्न पूर्ण व्हायची आहेत बाबा. मला खूप शिकायचं आहे. तुम्ही हे मध्येच का काढले लग्नाचं? त्यावर तिचे बाबा म्हणू लागतात, अगं मग शिकायला कोण नकार देते तुला? शिक की पुढे मग तू. त्यावर लगेच आता अवनी आपल्या आईला म्हणू लागते, आई तू सांग ना ग बाबांना. त्यावर तिची आई म्हणू लागते, अवनी अगं कुठल्याही मुलीला लग्न करणं चुकलेलं नाही आहे आणि तुझी स्वप्न लग्न झाल्यानंतर हे पूर्ण होतीलच की. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, पण आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन कशी स्वप्न पूर्ण करायची? त्यावर लगेच आता तिची आई म्हणू लागते, आता आपलंच उदाहरण घे बरं. आता तुझी वहिनी आपल्या घरात आली नाही का, मग तिचं काही वाईट झालं का? तुझंही चांगलंच होईल की. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, वहिनी आली घरात, पण तिचं शिक्षण कुठे झालंय पुढे? त्याच वेळेस आता मात्र लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, महेश मी तुला मिठाई आणायला सांगितली होती, त्याचं काय झालं? आता मात्र लगेच महेश म्हणू लागतो, मिठाई, सॉरी बाबा मी विसरलो. त्याचे बाबा लगेच आता त्याच्यावरती ओरडतात, तुला एक काम धड जमत नाही आहे, मिठाई आणता आली नाही तुला? त्यावर लगेच महेशचं लक्ष आता समोरच टेबलवरती ज्या मिठाईचे बॉक्स असतात ना त्याकडे जातात. आता लगेच महेश म्हणू लागतो, बाबा काळजी करू नका, आज आपल्या घरात खूप मिठाई आहे, हे बघा इकडे बॉक्स ठेवलेत. त्यावर लगेच आता ती मिठाई मात्र अवनीने तिचं गोल्ड मेडल भेटलंय म्हणून वाटण्यासाठी आणलेली असते. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, दादा ठेव ती मिठाई खाली. मी तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला ही मिठाई अजिबात देणार नाही आहे, कारण ही माझी गोल्ड मेडलची मिठाई आहे. त्यावर लगेच आता तिचे बाबा हसतच म्हणू लागतात, नाही द्यायची ना तुला ही मिठाई, नको देऊ, तुझ्याकडेच ठेव. महेश तू लगेच ऑर्डर दे आणि दुसरी मिठाई मागव. आणि हे बघ अवनी बेटा, तू आज गोल्ड मेडल मिळवलं की नाही, मग तुझ्या या बाबाला आज खूप आनंद झाला. पण जर यापेक्षाही तुझ्या या बाबाने तुला नवरीच्या वेशात जेव्हा बघेल ना, तेव्हा खूप खूप मोठा आनंद होणार आहे. म्हणून होशील ना तयार? आता अवनी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस तिचे बाबा म्हणू लागतात, रेखा, म्हणजे आता लगेच तिची वहिनी समोर येते. त्यावर तिचे बाबा म्हणू लागतात, रेखा जा पटकन, हिला छान असं तयार कर. आता लगेच तिची वहिनी तिला वरती घेऊन निघालेली असते. अवनी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. तर इकडे आता यशोदादा धन्याकडे बघू लागतो. आता राजा आणि पाल्या दोघेही बाहेर आलेले असतात. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, अरे रडवलंस ना, तुम्हाला ना शेवटी एवढंच जमतं, या धन्याला रडवायचं काम चांगलंच जमतं तुम्हाला, बघा तो कसा रडतोय. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, आपलं ना नशीबच खराबच आहे, वाईटच वेळ आहे आपली. आपल्या घरात बाई माणूस कधीच येणार नाही का? आपल्या घराला घर पण कधीच येणार नाही. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, असं काय बी बोलायचं नाही आहे, मी सांगितलं आहे ना पॉझिटिव्ह राहायचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, कसं पॉझिटिव्ह राहायचं आहे सांगा ना, या घरात काय बी आपल्या मनासारखं होत नाही, सतत भांडण भांडण एवढंच चालतं. आपण आयुष्यभर भांडतच बसायचं आहे का? दुसरं काहीच जमणार नाही का? आणि तो आपला बाप, त्याला तर आपली काळजीच नाही आहे. कसला बाप आणि कसला कोण, एक नंबरचा धोंडा आहे तो, कुठे तडमडलाय काय माहिती, त्याला आपली काहीच काळजी नाही आहे. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, हे बघ त्यांना मध्ये आणू नको, ते आपले अण्णा आहे तेवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, आणणार त्यांना मी मध्ये आणणार, ते आपले बाप आहेत ना, मग त्यांना त्यांचं कर्तव्य कळत नाही? अरे यशोदादा तुझं लग्न लागलं तर या घरात एकतरी बाई माणूस येईल. आज जर आई असती तर आपल्यावरती अशी वेळ आली असती का रे? त्या सुलवात्याचा शाप मोडीच निघाला असताना आपल्या घरात सून म्हणून एखादी पोरगी आली असती ना? बोल ना यशोदादा. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, येणार, नक्कीच येणार, काळजी करू नका, समजा काही ठीक होणार. त्यावर धन्या म्हणू लागतो, काय बी ठीक होणार नाही आहे, त्यामुळे ना मला असं वाटतं हे घरच सोडून निघून जावं. असे म्हणताच धन्या निघालेलं असतानाच राजा समोर येतो, असं काय बी करायचं नाही,
पुण्यांदा जर असा विचार मनात आणला तर टंगडं तोडून हातात देईल, एवढं लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच पाल्या म्हणू लागतो, हे बघा समजा काही ठीक होईल, पॉझिटिव्ह राहायचं. सगळेजण पाल्याकडे बघू लागतात. चक्क पाल्याचे विचार बदलले. त्याच वेळेस आता लगेच समोरनं अण्णा येताना दिसू लागतात. तेव्हा पाल्या म्हणू लागतो, बघा बघा समोरनं कोण येत आहे. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, येणार आपल्या घरात हॅपीनेस दिवस येणार. धन्या तू जरा कळ काढ. सून म्हणून आपण आता यशादादाचं लग्न लावून एक बाई या घरात आणणार आणि मग त्या बाईचे आशीर्वाद या घराला लागणार आणि मग हे घर हॅपीनेस होणार. त्यावर लगेच पाल्या म्हणू लागतो, हो आपल्या घराचा हॅपीनेस आलाय बघा. धोंडीराज बाबाजी दांगट ते बघा डुलत डुलत आलाय. आता मात्र लगेच अण्णा मात्र अंगणात येतात आणि समोरच जी पाण्याची टाकी असते ना, त्या टाकीजवळ जाऊन आपला चेहरा पाण्याने धुवू लागतात. आता सगळी मुलं अण्णांकडे एकटक बघत असतात, कारण अण्णा कधी नव्हे ते खूप दिवसांनी घरी आलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच इथे अण्णा आपल्या मुलांकडे बघतच म्हणू लागतात, काय रे तुम्ही अजून तयार झाले नाही का? पोरगी बघण्यासाठी जाऊन आले, धक्के मारून बाहेर काढलं की काय तुम्हाला? तुमच्यासाठी कोण बी पोरगी देणार नाही, असंच होणार तुमच्याबरोबर. आता मात्र धन्याला खूपच राग येतो. छोटा धन्या जो असतो ना, तो लगेच आता ओरडतच म्हणू लागतो, हो तुम्ही नाही भल्याचा विचार करणार ना आमच्या, तुम्ही कोणीच नाही येत ना आमचे. असे म्हणत धन्या आता समोर जी बादली असते ना, ती उचलतो आणि अण्णांना मारायला जाणार. तेच यशोदा राजा त्याला पकडतात. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतं, ते मारतो की काय मला, टाकी मारून कशाला थांबला? त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, का थांबलो यांनी अडवलं म्हणून, नाहीतर तुम्हाला मारलंच असतं. काय कामाचे हो तुम्ही, सांगा ना, कधी आमच्या भल्याचा विचार केलाय तुम्ही? आम्ही पोरं आहोत ना तुमची. त्यावर लगेच पाल्या म्हणू लागतो, ए धन्या अरे दे की सोडून, या माणसाकडनं कुठली बी अपेक्षा करू नको, त्यांना आपली काय बी पडलेली नाही आहे. तेव्हा लगेच आता अण्णा तर सिगरेट ओढू लागतात. त्याच वेळेस राजा येतो, झालं अहो हेच करत बसणार आहात का आयुष्यभर? कधीतरी पोरांचा विचार करा, कधी बी जमणार नाही ना. अहो चला यशादादाला पोरगी बघण्याचा कार्यक्रम आहे, तयारी करा, आवरा. आता मात्र अण्णा एक नाही दोन नाही गुपचूप आतमध्ये निघून जातात. यशादादाचं मन आता खचलेलं असतं. तेव्हा लगेच आता तो आपल्या भावंडांना म्हणू लागतो, हे बघ राजा, आज गाडी तू माघारी नेऊन दे. आज काही आपण पोरगी बघायला जाणार नाही म्हणजे नाही. आता मात्र लगेच पाल्या म्हणू लागतो, ए यशादादा हे असं कसं कॅन्सल करतोय तू? नाही नाही नाही, आता समधी तयारी झाली की नाही, आपण जाऊन येऊया. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, नाही जमणार, मी नाही येऊ शकत. असे म्हणत यशादादा आतमध्ये येतो. अण्णा आता इथे कॉटवरती बसलेले असतात. त्याच वेळेस आता राजा, पाल्या आणि धन्या तिघेही आता यशादादाची समजूत काढत असतात. यशादादा असं नको ना करू रे. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघ यशादादा, आता प्रोग्राम ठरलाय आणि तिकडे सगळी तयारी झाली असेल, मध्यस्थीचा फोन येईल, त्यामुळे आता नकार द्यायचा नाही, पॉझिटिव्ह विचार ठेवायचा. तेव्हा पाल्या म्हणू लागतो, हो निगेटिव्ह विचार करणं बंद करायचं, पॉझिटिव्ह विचार ठेवूनच पोरगी बघायला जायचं. आता मात्र सगळेजण पाल्याकडे बघून हसू लागतात, कारण चक्क पाल्याचे विचार बदललेले असतात. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, बघतो यशोदादा, बघ केवढा फरक झालाय, एकच मार दिला तर केवढा फरक झालाय बघतोयस ना. त्यावर पाल्या म्हणू लागतो, ए जास्त टॅवटॅव करू नको, नाहीतर असा झापडीन ना. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, झालं अजून एनर्जी शिल्लक आहे का मारामारीला? सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, चला चला उशीर करू नका, लवकरात लवकर नवरदेवाला तयार करा. जा पाल्या, गुलाबी रंगाचा शर्ट घालून यशादादाला तयार कर. आज यशादादाचं लग्न फिक्स होणार म्हणजे होणार. आता लगेच धन्या यशादादाला आतमध्ये घेऊन जातो. मस्त यशादादाला पावडर लावत असतो. पाल्या आता त्याला सेंट मारत असतो. दोघेही मस्त आपले यशादादाला तयार करत असतात. आता मात्र तेवढ्यात मध्यस्थ्यांचा फोन आलेला असतो. त्याच वेळेस आता राजा पटकन फोन उचलतो. तर आता ते मध्यस्थी म्हणू लागतात, यशोदन मिस्त्री बोलतोय ना. आता राजाला राग येतो, ओ मध्यस्थी, मिस्त्री काय म्हणताय माझ्या भावाला? ठेकेदार येतो, असं काय बी बोलायचं नाही, लक्षात ठेवा. आणि त्याचं नाव यशोधन धोंडीराज दांगटे, हे नीट लक्षात ठेवा. त्यावर लगेच आता ते मध्यस्थी म्हणू लागतात, बरोबर तुमची तयारी झाली ना मुलीकडे कळवायला? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, तयारी? अहो गाडीचा गिअरच टाकलाय की आम्ही, लगेच निघालोय तिकडे, मोठ्या गाडीने येतोय, त्यांना सांगा बरं का. त्यावर लगेच आता फोन बंद होताच आता राजा मात्र आपल्या तीनही भावंडांकडे बघू लागतो.
तिघेही आता मस्त तयार होत असतात, हसत असतात, एकमेकांची चेष्टा करत असतात. आता मात्र राजाला खूपच आनंद झालेला असतो. कधी नव्हे तर आज सगळेजण खूपच आनंदात असतात. त्याच वेळेस आता राजा लगेच अण्णांचा एक शर्ट घेतो आणि अण्णांच्या अंगावरती फेकतो. अण्णा चला, बाप म्हणून तयार व्हा. आईचा आशीर्वाद तर अजून कधी लागला नाही, पण आता बापाचा आशीर्वाद तरी संग असला म्हणजे बरं पडेल. चला पटकन, मुलगी बघायला जायचे. आता अण्णाही तयार झालेले असतात. तर इकडे आता मात्र रेखाने अवनीला छान असं तयार केलेलं असतं. तेव्हा लगेच आता रेखा म्हणू लागते, अवनी अगं काय मस्त गोड दिसतेस ना तू, खरंच एक नंबर भारी. तेव्हा अवनी म्हणू लागते, वहिनी अगं बघ ना गं तू, बाबांना काय झालंय, मला नाही करायचं हे लग्न, मी कसं सांगू त्यांना. त्यावर लगेच आता तिची वहिनी म्हणू लागते, अवनी मुलगा बघायला आलाय म्हटल्यानंतर लगेच लग्न फिक्स होणारे असं नसतं गं, अगं नकारही मिळू शकतो, तू एवढं टेन्शन घेऊ नको. हे बघ, जेव्हा मला बघायला आले होते ना तेव्हा तुझ्यासारखीच अशी अवस्था माझी झाली होती. त्यावर अवनी म्हणू लागते, वहिनी मग तू काय केलं गं, सांग ना. त्यावर तिची वहिनी म्हणू लागते, काय केलं, अगं माझं चांगलंच झालं की, माझं कुठे वाईट झालं. एवढ्या मोठ्या घरात आले, तुझ्यासारखी गोड ननंदबाई भेटली, अजून काय हवं आहे. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, सगळ्यांसोबत असं चांगलंच घडेल असं थोडं असतंय, मलाही असंच घर मिळेल का, अशी माणसं मिळतील का, सांग ना. त्यावर लगेच आता रेखा म्हणू लागते, मिळणार, नक्कीच मिळणार, त्यामुळे तू असा चेहरा पाडू नको बरं, जरा स्माईल ठेव चेहऱ्यावरती. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, वहिनी माझी खूप स्वप्न आहेत गं, अगं मला मोठाली घरं बांधायची होती, माझं स्वतःचं फर्म उभं करायचं होतं, पण यात बाबांनी हा लग्नाचा खोडा घातलाय. मी काय करू, मी ना जाणारच नाही आहे पाहुण्यांसमोर, मला नाही बघायचं आहे मुलगा. तेव्हा तिची वहिनी म्हणू लागते, अगं असं काय करते तू, असं नको करू, अशाने बाबा चिडतील ना तुझ्यावरती. मग बाबांना जे आवडतं ते तू करतेस ना, मग त्यांचं ऐक ना, असं करू नको. अवनीला मात्र खूप टेन्शन आलं असतं, काय निर्णय घ्यावा, जावं की नाही बाहेर, या लग्नासाठी होकार द्यावा की नकार द्यावा, असे असंख्य प्रश्न तिच्या मनात उभे राहिलेले असतात. तर इकडे यशादादाची आता तयारीच झालेली असते. गुलाबी रंगाचा शर्ट आता यशादादाने घातलेलं असतो. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, वा यशादादा काय भारी दिसायला आहे ना तू, एक नंबर भारी, आज तर होकार भेटणार म्हणजे भेटणार, या घराला बाईचा आशीर्वाद लागणार. तेव्हा लगेच आता पाल्या म्हणू लागतो, पॉझिटिव्ह विचार ठेवलं ना सगळं काही ठीक होतं. चला पटकन, सगळे अगदी छान तयार झालेत ना, पण हे राजा एक गोष्ट लक्षात ठेव, यशादादा मिस्त्री आहे, मी गॅरेज चालवतो आणि हा अजून शिकतोय बरं का, उगच तिकडे जाऊन कसल्याही फाक्या मारत बसू नको, नाहीतर होत्याचं नव्हतं करून ठेवशील. तेव्हा राजा म्हणू लागतो, माहिती आहे मला, चला आता उशीर करू नका. पण ते बघा ना तिकडे रॉकी स्टार कसा तयार झालाय ते. त्याच वेळेस आता सगळेजण अण्णांकडे बघू लागतात. अण्णाही अगदी छान असे तयार झालेले असतात. तेव्हा लगेच राजा अण्णांजवळ येतो, ओ अण्णा, बाप आहात तुम्ही हे लक्षात ठेवा, त्यामुळे तिकडे जाऊन काही गोंधळ घालायचा नाही, बापासारखंच वागायचं आणि बापासारखंच राहायचं. आता अण्णांना राग येतो. अण्णा लगेच शर्टचे बटणं काढू लागतात, जा मग तुम्हीच, मला तुमच्यासोबत यायचंच नाही आहे. तेव्हा लगेच आता सगळेजण अण्णांची समजूत काढू लागतात. सगळ्यांनी आता अण्णांना गोड बोलून हसत खेळत बाहेर ओढत आणलेलं असतं. तर इकडे आता बाहेर येताच बघताच धन्याचं लक्ष आता गाडीच्या टायरजवळ जी नमू बसलेली असते ना तिच्याकडे जातं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, नमू तू इकडे काय करते. तेव्हा नमू म्हणू लागते, धन्या या गाडीच्या चाकाची हवा कशी काढायची सांग ना. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, हो ऑलशीटमध्ये घाल की ती पिन. नमू अगं तू हवा काढायली, बाजूला हो. आता धन्या जोरजोरात ओरडू लागतो, राजा दादा लवकर या रे, अरे नमू हवा सोडायली. त्यावर लगेच आता राजा पाल्या सगळेजण नमूवरती ओरडतात, नमू काय करतेस तू. तेव्हा नमू म्हणू लागते, मग काय करणार आहे मी, मला नाही पटत आहे, तुम्ही यशासाठी मुलगी बघायला जाताय ना. त्यावर राजा म्हणू लागतो, बाई मग काय आम्हाला ब्रह्मचारीच ठेवते का आयुष्यभर, तुझ्या आईचा शाप खरा करते की काय, जमणार नाही, आम्हाला आज यशादादाला पोरगी बघायला जायचंय म्हणजे जायचंय. त्यावर लगेच आता नमू म्हणू लागते, असं कसं जाणार तुम्ही, मी होणार आहे ना तुमच्या यशादादाची बायको, माझं लग्न ठरलेलं आहे ना त्याच्यासोबत, मग दुसरी मुलगी कसं बघणार तू. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, कधी ठरलं तुमचं लग्न, केव्हा. त्यावर लगेच आता नमू म्हणू लागते, लहानपणापासून वहिनी वहिनी चिडवत आला ना मला, मग आता
आता का नकार देत आहे? मला यशाशी लग्न करायचे. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, नमू आता ते शक्य नाही आहे. तुझी आई कधी बी तुला या घरची सून होऊ देणार नाही नमू. त्यामुळे हा हट्ट सोड. त्यावर नमू म्हणू लागते, नाही लग्न होणार तर माझं यशाशीच होणार. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागते, बाई तुझी आई कशी माहिती आहे ना, त्यामुळे आता आम्हाला अडवू नको, आम्हाला जाऊ दे पोरगी बघायला. त्याच वेळेस आता लगेच सुलू आत्या लिहिली असते, नमे नमे कुठेस तू? तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, बघ आली तुला झांजड तिकडे बघायला. त्याच वेळेस आता अण्णा आपल्या पोरांना म्हणू लागतात, बघा राक्षसाचं नाव घेतलं की राक्षस हजर झालाच म्हणून समजा. आता मात्र सुलू आत्याला राग येतोय, राक्षस कुणाला म्हणतोय रे तू? माझ्या घरासमोर मी का राहायला आले तुला माहिती आहे ना, कारण माझ्या घरावरती लक्ष असावं म्हणून. ए धोंडी, मला माझं घर द्या, नाहीतर बघ तुझी वाट लावून टाकेल. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, चल भेटणार नाही, हे घर माझं आणि माझ्या पोरांचं आहे. तू किती बी डोळे फाडून त्याकडे बघितलं ना तरी तुझं स्वप्न कधी बी पूर्ण होऊ देणार नाही. हा धोंडी, हे घर माझंच असणार आहे. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, अण्णा ह्या सुलू आत्याला रोजच भांडायची सवय हो, त्यामुळे चला आपल्याला उशीर व्हायला नको, चला पटकन. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, तुझ्या पोरीला दाप, रोज इकडे आमच्याकडे यायली बरं का, लक्षात ठेव. त्यावर लगेच आता सुलू आत्या म्हणू लागते, दापणारच आहे, माझ्या पोरीला फितवण्याचा प्रयत्न करताना तुम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हौस नाही आली, तुझीच पोरगी आमच्या मागं लागली, सून म्हणून यायचं म्हणते या घरात. त्यावर सुलू आत्या म्हणू लागते, जमणार नाही. तेव्हा लगेच नमू म्हणू लागते, जमणार नाही, माझ्या पोरीला इरीत ढकलू दे पण या घरची सून होऊ देणार नाही. मम्मी बाद झालं, तुझा हा डायलॉग ऐकू ना पाठ झालाय माझ्या. आता सगळे मुलं हसू लागतात. त्याच वेळेस सुलू आत्या म्हणू लागते, दात काय काढताय, मुलगी बघायला चाललाय ना, पण तुमच्या घरात एक बी बाई येणार नाही, हा शाप आहे या सुलू आत्याचा, लक्षात ठेवा. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, कावळीनीला कोण बी घाबरत नाही, या कावळ्याचा शाप कधी बी खरा ठरत नाही. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, अण्णा चला पटकन, तिच्या नका नादाला लागू, चला बरं आपल्याला उशीर होतोय. आता सगळेजण मुलगी बघण्यासाठी निघालेले असतात, पण सुलू आत्याची बडबड चालूच असते. तेव्हा नमू लागते, मम्मी दे अजून शाप दे, यशा दादाचं लग्न होताच कामा नये, यशाचं लग्न फक्त माझ्याच बरोबर झालं पाहिजे. तेव्हा लगेच आता सुलू आत्या म्हणू लागते, तुझं थोबाड फोडू का, चल लवकर ये इकून, पुन्हा तिकडे जायचं नाही, सांगून ठेवते. आता मात्र सुलू आत्या खूपच भडकलेली असते. सगळेजण आता रस्त्याने चाललेले असतात. तेव्हा आता अचानक एक मांजर आडवी जाते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, राजा दादा थांब, मांजर आडवी गेली रे, आता जायचं का पुढे? त्यावर पाल्या म्हणू लागतो, सांगितलं ना पॉझिटिव्ह विचार ठेवायचे, निगेटिव्ह विचार करायचा नाही. चल रे राजा, गाडी पुढे घे, याचं काही ऐकू नको, कॉलेजमध्ये जातो आणि अशा मांजरींकडे लक्ष देतो का? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, मांजर काळी होती पण बघा, लक्षात ठेवा. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा शांत व्हा, आपण रस्ता बदलू, दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चला आता दुसऱ्या रस्त्याने गाडी निघालेली असते. आता समोरच पुढे जे शेवटचं घर आहे ना, ते असणारे मुलीचं घर. आपल्याला आता तयार व्हायला पाहिजे, चला पटकन. सगळेजण पावडर वगैरे मस्त मेकअप करून घेतात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा तुम्हाला हवे का पावडर? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, जन्मात कधी लावली नाही, आज लावणार नाही का? चला आता. तर सगळेजण आता मुलगी बघण्यासाठी त्या मुलीच्या घरी आलेले असतात. तर इकडे अवनीच्या घरी आता तिला बघण्यासाठी मुलाच्या घरचे आलेले असतात. सगळेजण खूपच आनंदात असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे अवनीला बघण्यासाठी जो विरार नावाचा मुलगा आलेला असतो ना, त्याला अवनी खूपच आवडलेली असते. आता तिला पाहता क्षणी तो म्हणू लागतो, मला लग्न करायचंय, तर इच्छाच बरोबर. आता मात्र हे बोलणं ऐकताच अवनीला धक्काच बसतो, कारण तिला वाटत असतं की शेवटी मुलाचा नकार येईल, हे लग्न होणार नाही. पण जे नको होतं तेच झालेलं असतं. आता अवनी पुढे काय निर्णय घेणार हे आपल्याला बघायला मिळेल. तर इकडे आता यशादादाई एका ठिकाणी मुलगी बघण्यासाठी आलेली असतो. तर त्या घरनं मुलीचा होकार येणार की नकार येणार हे आपल्याला लवकरच कळेल. पुढे काय काय होणार हे खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.